मयुरी. मयुरीला काही बोलणारच की अनयचा आवाज येतो आणि त्या पाठोपाठ अनयही त्या दोघांच्या समोर येतो. त्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त राग होता अभिसाठी. त्याचे डोळे लाल झालेले रागाने. मयुरी, तुला जास्त वेळ उभं राहायला जमणार नाही. जा तू कारमध्ये. माझी वाट पहा, मी येतोच. अनय मयुरीकडे पाहत बोलतो. तो तिच्याकडे पाहत असताना मात्र त्याचा चेहरा एकदम नॉर्मल होता. हो जाते, पण यांना भेट. हे तेच काका आहे जे मला त्या दिवशी भेटले होते. मी तुला सांगितलं होतं बघ त्यांच्याबद्दल. मयुरी त्याला म्हणते. हो, तू सांगितलं होतं. बरं, पण तू जाते ना कारकडे? अनय तिच्याकडे हसून पाहत बोलतो, पण तिला ते विचित्र वाटतं. हो जाते मी. तू ये लवकर. येते काका मी. भेटू पुन्हा लायब्ररीमध्ये. हो बेटा, नक्की भेटू. मयुरी तिथून निघून जाते. तसं अनय परत अभिकडे वळतो. पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर राग असतो आणि डोळे अभिवर रोखलेले. तो मयुरी गेली हे पाहताच अभिची कॉलर पकडतो. तुझी हिंमत कशी झाली तिला हात लावायची? अनय रागाने बोलतो. अभि मात्र त्याच्याकडे पाहतच राहतो. मी तुला खूप वेळा सांगितलंय, माझ्या भावापासून आणि माझ्या बायकोपासून दूर राहा, पण तू जाणून बुजून त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. अनयला अभिला मयुरीच्या जवळ पाहून इतका राग आलेला असतो की तो अभिला सरळ सरळ अरेतुरेच्या भाषेत बोलायला लागतो. अनयला इतका राग आलाय हे पाहून अभिही 2 क्षण स्तब्ध होतो, पण लगेच भानावर येतो. अनय, तू रागाच्या भरात आपण काय, कुठे आणि कोणाला बोलतोय ना, हे सुद्धा तुला समजत नाहीये. तो त्याच्या कॉलरवर असलेला अनयचा हात काढत बोलतो. समजूनही नाही घ्यायचंय मला. बस एक लक्षात असू देत, माझ्या फॅमिलीपासून दूर राहायचं. समजतंय तुम्हाला? दूर राहायचं. माझ्या आतना 22 वर्षांपासून एक ज्वालामुखी खदखदतोय आणि आता मला असं काहीतरी समजलंय ना की तो ज्वालामुखी आतल्या आत उसळायला लागलाय. प्लीज त्याचा उद्रेक होईल असं काहीच वागू नका, अन्यथा अगदी कुणीही जिवंत राहणार नाही. तुम्ही सुद्धा नाही. मी इतका साधा नाही आहे की कुणी येऊन माझ्या पायात पडलं आणि माझी माफी मागितली तर मी त्याला माफ करेल. सगळं काही व्याजासकट वसूल करण्यावर विश्वास ठेवतो मी. आणि तुम्ही तर माझ्या सगळ्याच जवळच्या व्यक्तींना त्रास दिलाय, इतका की मी तुमचा जीव घेतला ना तरी मला त्यातून समाधान मिळणार नाही. तेव्हा मयुरीपासून दूर राहायचं. तिच्या आजूबाजूला जरी फिरकलात ना, मी कसलाही विचार न करता तुमचं जीव घेईल. ते पण सरळ नाही तर त्याआधी तुम्हाला इतकी तडफड करायला लावेल ना की तुम्ही स्वतःहून मृत्यूला जवळ करण्याचा प्रयत्न कराल, पण मी तसं होऊ देणार नाही. अनय, अजून किती दिवस त्या जुन्या गोष्टी घेऊन बसणारे? तू जसं तुझ्या आईबाबाला गमावलं तसंच तेव्हा मीही माझं सर्वस्व गमावलंय. आणि राहिला मयुरीचा प्रश्न, तर मी तिला फक्त यासाठी भेटतो कारण तिला पाहिलं की मला साधना. नाव घेऊ नका तुमच्या तोंडातून माझ्या आत्याचं. तुम्ही ना कधी तिच्या प्रेमाच्या लायकच नव्हता, ना साधना आत्याच्या प्रेमाच्या लायक होता. तुमच्या तोंडी प्रेमाची भाषा शोभत नाही मिस्टर अभिराज जाधव. तुम्हाला प्रेमाचा खरा अर्थ समजला असता ना, तर भावना आत्यासोबत इतकं चुकीचं वागून तिला आम्हालाच सगळ्यांना सोडून जायला भाग नसतं पाडलं. मीही कुणासमोर डोकं आदळतोय? बस एकच लक्षात ठेवा, मला माझ्या लिमिट्स क्रॉस करायला लावू नका. जर तसं झालं तर खरंच सांगतो, कुणीच नाही वाचणार. 22 वर्षांपूर्वीचे गुन्हेगारही नाही आणि तुम्हीही नाही. येतो मी. माझी बायको वाट पाहते माझी. आणि मयुरीपासून लांब राहा. अनय तिथून रागात मोठमोठी पावलं टाकत निघून जातो. मयुरीने सगळं सांगितल्यानंतर त्याला हे जरी समजले की त्याच्या आईबाबांचा ॲक्सिडेंट अभिने केलेला नाही, पण तरीही जर त्या दिवशी अभिने त्याच्या भावना आत्याला इतका त्रास नसता दिला तर ती त्यांना सोडून गेली नसती. त्याचे आईबाबा कधीच अभिकडे त्याच्या वागण्याचा जाब विचारायला गेले नसते आणि तो अपघात घडला नसता. कुठे ना कुठे प्रत्येक गोष्टीसाठी अभि जबाबदार होता. त्याच्या आईबाबांच्या जाण्याला, भावनाच्या घर सोडण्याला. आणि म्हणून मयुरीसोबत जे घडलं त्यालाही जेव्हा मयुरीने त्याला ते सगळं सांगितलं तेव्हापासून त्याच्या मनात रागाचा ज्वालामुखी खदखदत होता. त्याला हा राग कुठेतरी व्यक्त करायचा होता, जे तो मयुरीसमोर करू शकला नसता. आयूला काहीच सांगू शकत नव्हता आणि दद्दूसमोर काही बोलू शकला नसता.
पण अभिने असं नाही सांगितलेलं असताना त्याच्या पाठी गपचूप मयुरीला भेटून त्याला अजूनच राग आणून दिला होता, जो आता त्याने कसलाही विचार न करता व्यक्त केला होता. अनय निघून गेला, पण अभि मात्र त्याच्या जाणाऱ्या आकृतीकडे बऱ्याच वेळ तो नाहीसा होईपर्यंत पाहत होता. आज पहिल्यांदा अनय त्याच्याशी इतक्या अपमानजनक पद्धतीने बोलला होता. आजपर्यंत जेव्हा कधी ते समोरासमोर आले होते तेव्हा तो कितीही चिडलेला असला तरी त्याच्याशी एक मान राखून बोलायचा आणि अभिही साधनाचा भाचा समजून त्याच्या बोलण्याला इतकं सिरियसली घेत नव्हता. पण आज अचानक असं का झालं? काय समजलं त्याला, ज्याने तो त्याच्याशी इतक्या रागाने आणि अपमानास्पदपणे बोलला? अर्थात आजही त्याने अनयच्या धमकीला न घाबरता मयुरीला भेटण्याचं मनोमन ठरवलंच. कारण माहिती नाही का, पण तिला पाहिल्यावर त्याला तिच्यात त्याची साधना दिसायची. तीही अगदी अशीच होती, दिसायला मयुरीसारखीच आणि बोलायलाही. त्यालाही कधी कधी शंका वाटायची की त्या दोघींमध्ये एवढं साम्य कसं असू शकतं. हा योगायोग खरंच विचित्र आहे. पण मयुरीमध्ये जाणवणाऱ्या साधनाचा अनुभव घेण्यासाठी, तिच्या आणि त्याच्या प्रेमाने भरलेल्या क्षणांना परत अनुभवण्यासाठी तो अनयचंच काय पण कुणाशीही भांडायला तयार होता. असा विचार करत असतानाच त्याला अनयचे शब्द आठवले. नाव घेऊ नका तुमच्या तोंडातून माझ्या आत्याचं. तुम्ही ना कधी तिच्या प्रेमाच्या लायकच नव्हता, ना भावना आत्याच्या प्रेमाच्या लायक होता. तुमच्या तोंडी प्रेमाची भाषा शोभत नाही मिस्टर अभिराज जाधव. अनय, तू म्हणालास की मी भावनाच्या प्रेमाच्या लायक नाही. खरंच आहे. तिच्यासोबत मी जे वागलो त्यानंतर तर मी खरंच तुम्हा सगळ्यांसोबत भावना आणि साधना या दोघींचाही गुन्हेगार आहे. पण मी ठरवून सुद्धा भावनाचा स्वीकार करू शकलो नसतो. मी फक्त साधनावर प्रेम केलं होतं, तीच होती माझ्या मनात. असं असताना मी भावनाला कधीच माझ्या मनातील ती जागा देऊ शकलो नसतो आणि हा तिच्यावर अन्याय झाला असता. स्वतःशीच बोलताना अभिच्या डोळ्यात पाणी आले. त्याने ते हलकेच पुसले आणि आपल्या रस्त्याला निघून गेला. अभिला बोलून अनय लगेच हॉस्पिटल बाहेर आला. अजूनही तो रागातच होता. तो कारजवळ आला तसं मयुरी तिथे आहे हा विचार करून त्याने स्वतःला शांत केलं. 2-3 खोल श्वास घेतले. जेव्हा त्याला वाटलं की तो पूर्ण नॉर्मल झालाय तेव्हाच तो ड्रायव्हर सीट जवळ जाऊन थांबला. त्याने आत पाहिले तर आत मयुरी पॅसेंजर सीटवर बसून डुलक्या घेत होती. वारंवार तिची मान खाली यायची तसं तिला झटका बसायचा. पण मॅडम पुन्हा सीटच्या मागच्या बाजूला डोकं टेकून झोपायचा प्रयत्न करायच्या. तिला तसं करताना बघून अनयला हसूच आलं. तोच त्याच्या बाजूने जाणाऱ्या कुणाच्या तरी फोनवर बारीक आवाजात एक गाणं चालू होतं. अनयलाही ते गाणं आवडलं. तो एकटक मयुरीकडे पाहत ते गाणं फील करत होता. अखियाँ दे कॉल रह जाने दे, करना है जो कह जाने दे, तेरे ख्यालों में बीती यह रातें, दिल मेरा मांगे एक ही दुआ, तू सामने हो और कहूँ मैं बातें, लम्हा रे यूं ठहरा हुआ, पहले तो कभी यूं मुझको ना ऐसा कुछ हुआ, दीवानी लहरों को जैसे साहिल मिला, ओ एक लड़की को देखा तो ऐसा लगा, एक लड़की को देखा तो ऐसा लगा, ओ मेरे सोहनिया वे छेड़ सारी गलिया, मैं नाल तेरे दूर चलेया, मैं ले चल तुझको दुनिया से तू दूर. गाणं संपेपर्यंत तो तसाच उभा राहिला आणि मग आत बसला. तो थोडंसं मयुरीच्या बाजूला सरकला. तिचं डोकं स्वतःच्या खांद्यावर ठेवून घेतलं आणि कार स्टार्ट केली. आज पहिल्यांदा त्याला असं वाटत होतं की त्याने स्वतःसाठी एखादा ड्रायव्हर का नाही ठेवला, ज्यामुळे त्याला आता मयुरीसोबतचा हा क्षण चांगल्या प्रकारे अनुभवता आला असता. त्याने खूप कमी स्पीडमध्ये कार ड्राईव्ह केली. घरी आल्यावर त्याने मयुरीला उठवलं तसं ती त्याच्याशी एक शब्दही न बोलता आत निघून गेली. तिच्या असं वागण्याचं कारण त्यालाही समजलं नाही. त्याने कार पार्क केली आणि आपणही आत आला. खरं तर मॅडम रुसलेल्या त्याच्यावर, कारण अनयने मगाशी डॉक्टरांना तिची ओळख त्याची बायको म्हणून करून दिली नव्हती. पण आता हे त्याला कोण सांगणार? अनय आत आला तर मयुरी हॉलमध्ये नव्हतीच. ती सरळ त्यांच्या रूममध्ये गेली होती. तोही मग तिच्या मागोमाग रूममध्ये आला तर तिने बेडवर झोपून घेतलेलं आणि जागी आहे हे समजू नये म्हणून एक हात
डोळ्यांवर आडवा ठेवलेला. मयुरी, अनयने तिला आवाज दिला, पण तिने तरीही त्याच्याकडे पाहिले नाही. ठीक आहे, झोप तू, मी फ्रेश होऊन आपल्यासाठी काहीतरी खायला करतो, म्हणत तो बाथरूममध्ये निघूनही गेला. बाथरूमचा दरवाजा बंद झाल्याचं समजताच मयुरी उठून बसते. हा लगेच निघून गेला, याला समजलं नाही का मी याच्यावर रुसले? ते का समजलंय पण नाटक करतोय? नाही, नाटक नाही करणार म्हणजे याला समजलंच नाही का मी याच्यावर रागावले? शी बाबा, आता कसं कळणार याला हे, आणि त्याचं कारणही कसं समजणार? मयुरी तशीच दोन्ही हात डोक्याला लावून डोकं धरून बसते. तेव्हाच अनय बाथरूमच्या बाहेर येतो आणि तिला असं डोकं धरून बसलेलं पाहून काळजीने तिच्याजवळ जाऊन बसला. मयुरी, काय होतंय? डोकं दुखतंय का? नाहीतर औषध घेतेस का की बाम लावून देऊ? नाही, नको, तू झोप, मी तुझं डोकं दाबून देतो, झोप तू. का भूक लागली तुला? सॉरी हां, मी लगेच काहीतरी खायला करतो तुझ्यासाठी. अनय लगेच किचनमध्ये जाण्यासाठी उठतो, तसं मयुरी त्याचा हात धरते. अगं, मी लगेच बनवून आणतो काहीतरी, बस 2 मिनिटात. तिने हात पकडलाय हे पाहून तो बोलतो. अनय, माझं डोकं नाही आहे दुखत, मी ठीक आहे. त्याला एवढी काळजी करताना पाहून तिलाच कसं तरी झालं होतं. मग ताप आलाय का परत? बघू दे मला. तो परत बेडवर बसत तिच्या कपाळाला हात लावतो. नाही, टेम्परेचर तर नॉर्मल आहे. मग काय त्रास होतोय मला सांग ना मयुरी. नाही अनय, मला कसलाच त्रास होत नाही आहे. ती त्याची काळजी कमी करण्यासाठी बोलते. मग चेहरा का उतरलाय तुझा एवढा? मला सांग ना, काय झालंय? अनय तिच्या गालावर हात ठेवत तिच्या नजरेत पाहत बोलतो. खरंच सांगू अनय? तीही त्याच्याकडे पाहत विचारते. हो, खरंच सांग प्लीज, मला आता जास्त काळजी वाटते आणि टेन्शन पण येत आहे, अनय तिला म्हणतो. मी तुझी कोण आहे? हा काय प्रश्न आहे मयुरी? तो किंचित चिडून बोलतो. तू सांग ना आधी, मी तुझी कोण आहे? ठीक आहे, बायको आहेस तू माझी, पण त्याचं काय? मग आपण बाहेर गेल्यावर तू बाहेर माझी काय ओळख सांगणार? मयुरी, तुला काय त्रास होतोय हे सांगायचं सोडून तू हे कसले फसलते प्रश्न विचारते मला? आधी तू सांग तर. बायको, तू माझी बायको आहेस हेच सांगेल ना मी सर्वांना, बस खुश. मग तो हॉस्पिटलमध्ये माझी ओळख तुझी बायको म्हणून का नाही सांगितली? मी रुसले यासाठी तुझ्यावर, मयुरी गाल फुगवत बोलते. अरे देवा, म्हणून हे गाल फुगवले का? तो तिचा एक गाल ओढत गालात हसत बोलतो. त्याला मनातून खरंच आनंद झाला होता की त्याने फक्त तिची बायको म्हणून ओळख नाही करून दिली, तर चक्क ती चिडली याच्यावर. हसू नकोस, मी खरंच रागावले, ती रागाने त्याचा हात झटकत बोलते. मयुरी, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? तो तिचा हात हातात घेत तिला विचारतो, तसं ती मान हलवत हो बोलते. मग मी असं का वागलो हे तुला मी एक दिवस नक्की सांगेल. त्यामागे खूप मोठं कारण आहे, पण ही वेळ ते सांगण्याची नाही आहे. योग्य वेळ आली की खरंच सांगेल. प्लीज यावरून माझ्यावर रागावू नको. खूप महत्त्वाचं कारण आहे? ती त्याच्याकडे पाहत डोळ्यांच्या पापण्या वर खाली करत विचारते, कारण त्याच्या चेहऱ्यावर खरंच खूप गंभीर भाव होते. महत्त्वाचंही, आणि ते लपवून ठेवणंही तितकंच गरजेचं आहे, आणि ते समोर आलं तर कदाचित कुणाच्या तरी जीवाला धोका असू शकतो. तो आताही त्या सिरियस टोनमध्ये बोलतो. ठीक आहे, पण जेव्हा कधी मला सत्य समजण्याची वेळ येईल, माझी इतकीच इच्छा आहे की ते मला तुझ्याकडून समजावं. हो नक्कीच, तो तिच्या हातावरची पकड घट्ट करत बोलतो. तसं मयुरी त्याच्याकडे पाहून छानसं हसते. तिला असं हसताना पाहून त्यालाही बरं वाटतं. मयुरीशी बोलून आणि तिला आराम करायला सांगून तो बाहेर हॉलमध्ये निघून आला. त्याने तिला खाण्यासाठी थोडंसं लाईट काही तरी म्हणून खिचडीच बनवली आणि त्याचा लॅपटॉप घेऊन तिथेच हॉलमध्ये काम करत बसला. थोडा वेळ असाच गेला. घड्याळात 1 वाजले तसं तो तिला उठवण्यासाठी गेला. मयुरी मात्र आज सगळंच टेन्शन बाजूला ठेवून घोडे विकून आरामात झोपली होती. मयुरी, उठ चल, 1 वाजलाय, काहीतरी खाऊन घे, परत औषध पण घ्यायची आहे. अनय तिच्याजवळ जात तिला उठवत बोलतो. झोपू दे ना प्लीज, अजून 5 मिनिट, ती त्याचा हात झटकत बोलते. नाही अजिबात नाही, उठ, लगेच औषध घ्यायची आहेत तुला.
अनय तिला हाताला धरून उठून बसवत बोलतो. अनय प्लीज. मयुरी चेहरा बारीक करत बोलते. नाही, उठ पटकन आणि चल. अनय बोलतो तसं मयुरी जरासा चिडून बेडवरून उठली आणि दणदणत रूम बाहेर निघून गेली. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.